नमस्कार मैत्रिणींनो, रंजना किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज बनवायची आहे आपल्याला कारल्यापासून भन्नाट रेसिपी. 4 कारली होती, ती कापून घेतलेली आहे, त्यातल्या बिया काढून उभी. 2 टॅमॅटो, 2 कांदे हे सुद्धा उभे कापून घेतलेले आहेत. आणि त्यापासून आपल्याला कडू न होता, पाण्याचा थेंब न वापरता कारली बनवायची आहेत. कारल्यामध्ये साखरेला नियंत्रणमध्ये ठेवण्यासाठी खूप उपयोगी पडते. डायबिटीसवाल्यांसाठी पचनक्रिया सुधारते आणि कारली इम्युनिटी पॉवरसुद्धा वाढवतात. लहान मुले जर कारली खात नसेल तर ह्या पद्धतीत तुम्ही बनवून पहा. नक्कीच कडू न होता आणि पाणी न वापरता भन्नाट रेसिपी होते. त्यासाठी आपण कारली कापून घेतलेली आहेत. आता एक लोखंडी पॅन ठेवायचा आहे. लोखंडाच्या पॅनमध्ये आपल्याला 2 चमचे असे धणे अख्खे घालायचे आहेत. बडीशेप 1 चमचा घालायची आहे. 1 चमचा आपल्याला जिरंही घालायचं आहे. परतून घ्यायचं आहे भाजून अगदी खमंग होईस्तोपर्यंत. धणे, जिरे, बडीशेप याचा स्वाद अप्रतिम येतो भाजल्यानंतर. आणि त्याची पावडर केली का आणखीनही सुगंध भाजीला सुंदर येतो. आता झालेले आहेत भाजून. त्यामध्ये आपल्याला घालायचे आहेत सफेद तीळ 1 चमचाभर. सफेद तीळ घातल्याने आपल्या भाजीला चव तर भारीच येते, पण सफेद तीळसुद्धा आपल्या हाडांसाठी खूप छान असते. त्यामुळे आपल्याला तेलही मिळतं आणि जॉईंटसाठी अगदी उत्तम सफेद तीळ असतात. आता आपण घेतलेली आहे कढई. त्यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे 1-2 चमचे असे. आणि आपल्याला फोडणी करायची आहे. तेल गरम झाल्यानंतर जिरी आणि मोहरी घालून घेतल्यानंतर हिंगही थोडा आपल्याला घालायचा आहे. आणि आपण कांदा कापून घेतलेला आहे उभा, तो घालून घ्यायचा आहे. 2 मोठे कांदे होते, ते उभे कापून घेतलेले आणि आता तेलात परतायला घालायचे आहेत. तेलात छान खमंग होईस्तोपर्यंत परतायचे आहेत, म्हणजे कलर बदली होईस्तोपर्यंत. मैत्रिणींनो, कांदा तुम्ही जर असा उभा घातला कारल्यामध्ये, त्याची चवही अप्रतिम येते आणि कांद्यामुळे कडूपणा कमी होतो. आता कांदा लालसर झालेला आहे, पहा थोडा कलर बदललेला आहे. त्यामध्ये घालून घेऊ आपण चवीनुसार मीठ. आपल्याला मीठ आधीच घालायचं आहे, म्हणजे आपल्याला कांदा छान परतला जातो आणि त्याला पाणीही थोडंसं सुटतं. आता आलं लसूणची पेस्ट घालायची आहे. जास्त बारीक केलेली नाही आहे, ठेचा करून घातलेला आहे आल्या लसणाचा. तो सुद्धा आपल्या कांद्यामध्ये परतून घ्यायचा आहे मिठाबरोबर. आता कांदा, लसूण आणि आलं परतून झाल्यानंतर आपल्याला टॅमॅटो घालायचा आहे. मैत्रिणींनो, टॅमॅटो जास्त पिकलेले नाही आहेत, थोडे कच्चेच आहेत, तसे टॅमॅटो घालायचे. त्याचा आंबटपणा असतो कच्च्या टॅमॅटोमध्ये, तो ह्या भाजीला छान बॅलन्स करतो. आणि कारलं कडू न होण्याचं हे सुद्धा एक ट्रिक आहे, तुम्ही नक्कीच वापरून पहा. पूर्ण कच्चा जरी असला टॅमॅटो, तो जरी वापरला तरीसुद्धा आपलं कारलं कडू होत नाही. आता टॅमॅटो आपण घालून घेतलेला आहे परतायला. थोडंसं झाकण ठेवून घेऊ, म्हणजे वाफेवर आपले टॅमॅटो आणि कांदा शिजला जाईल. मऊ झाल्यानंतर आपल्याला थोडेसे मसाले घालायचे आहेत. ते मसाले आहेत आपण घरगुती मसाला, हळद आणि गरम मसाला घातला थोडा, आणि धणे, जिरे, बडीशेप, तीळ हे सुद्धा वाटून घेतलेलं घातलेलं आहे 1 चमचाभर मोठा. आता सगळे मसाले आपले एकजीव करायचे आहेत. आपण मीठ आधीच घातलेलं आहे अंदाजाने. जर कमी वाटलं तर घाला, नाहीतर नाही घातलं तरी चालेल.
आता आपण कारलं ठेवलं होतं कापून, ते सुद्धा घालायचं आहे. मैत्रिणीनं उभं कापलेलं कारलेलं आहे. सगळी जिन्नस आपण उभीच कापलेली आहेत. म्हणजे कांदाही उभा कापलेला आहे, टॅमॅटो उभा कापलेला आहे, कारलंसुद्धा उभं कापलेलं आहे. हे असं कापण्याची सुद्धा एक ट्रिक असते. जसं तुम्ही बारीक कापता सगळं वस्तू, तशाच ह्या मी उभ्या कापून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला एक ट्रिक करायची आहे, ती आहे पाण्याची. आपल्याला पाणी तर घालायचं नाही आहे, पण पाणी कशाप्रमाणे आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे ते नक्की पहा. व्हिडिओ संपूर्ण पाहिला तर तुम्हाला कळेल. आता हलवून घेतलेलं आहे मसाल्यामध्ये, कारलं घोळलेलं आहे छानपैकी. पण आपल्याला कारलं पटकन शिजायचं आहे, त्यामुळे थोडीशी जागा करणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला वाटी ठेवून द्यायची आहे पाण्याची. पाणी तर घालायचं नाही आहे, पण वाटीमध्ये पाणी ठेवायचं आहे आणि आपली भाजी शिजवायची आहे. म्हणजे भाजीला छान वाफ येते पाण्यामुळे आणि जळतही नाही खाली पटकनी आणि भाजीही पटकन शिजली जाते. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही भाजीमध्ये, फक्त वाटीमध्ये ठेवून पाणी आपल्याला वाफेत धरायचं आहे. पहा मैत्रिणींनो, आपल्या भाजीमध्ये पण थोडंसं आता बुडबुडी येऊ लागलेले आहेत, म्हणजे वाफेचं पाण्याचे. ह्या पाण्यामध्ये भाजी छान रसरशीत होते आणि आतमध्ये पाणीही घालायला लागत नाही. ही ट्रिक एक वापरून पहा, तुमचं कारलं कडूसुद्धा होणार नाही आणि छान मऊ सूत शिजलं जातं आणि पटकन शिजलं जातं. हे पहा, आपल्या भाजीमध्ये पाणी झालं आहे का नाही? पाणी न घालता सुंदर रसरशीत अशी कारल्याची भाजी होणार आहे. पहा, तुम्हाला आवडली तर नक्की करून पहा आणि रंजना किचनला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करा. कारलं हे आपल्या शरीराला इतकं फायदेशीर आहे. आता शिजलं आहे का आपण पाहू. थोडंसंच बाकी आहे शिजायला. परत एकदा आपण त्याच्यात ठेवून देऊ वाटी आणि झाकण ठेवू, म्हणजे शिजलं जाईल. मैत्रिणींनो, कारल्यामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, लोह भरपूर प्रमाणामध्ये असल्यामुळे आपल्या शरीराला अगदी उत्तम कारलं असतं. डायबिटीसवाल्यांसाठी, ब्लड प्रेशरवाल्यांसाठी किंवा अंगाला जर तुमच्या खाज येत असली तर कारलं सेवन करत जा, म्हणजे तुमच्या अंगाची खाजसुद्धा कमी होते. कारलं खरंच वरदान आहे आपल्या शरीरासाठी. आठवड्यातून तुम्ही एकदा दोनदा तरी कारली करून खात जा. आपल्या शरीरासाठी उत्तम पर्याय म्हणून इम्युनिटी पॉवर वाढवायला कारल्याची रेसिपी उत्तम आहे. झालेली आहे आणि त्यामध्ये आपण कोथिंबीर घालून घ्यायची आहे. हे कारलं तुम्ही भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा किंवा भातासोबतसुद्धा हे कारलं तेवढंच चांगलं लागतं, कारण हे रसरशीत कारलं होतं. वरण भात आणि कारल्याची भाजी असेही खाऊ शकता. झालेली आहे, आता वाढून घ्यायची आहे. पहा किती सुंदर कलरसुद्धा आलेला आहे. आपली कारल्याची भाजी तयार झालेली आहे. परत एकदा सांगते, आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय मैत्रिणींनो, भेटूया आपण अशाच नवनवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत आपलं इम्युनिटी पॉवर वाढवणारी कारली नक्कीच करून पहा. बाय बाय, भेटूया पुढच्या